प्रीतमपूर नावाच्या राज्यात लल्लूराम नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राहत होता. लल्लूराम खूप हुशार आणि बुद्धिमान होता. तथापि स्वभावाने तो एक साधा आणि दयाळू व्यक्ती होता. गरिबीतही तो आनंदाने आणि समाधानाने आपले जीवन जगत होता. त्याची पत्नी गरोदर होती. एके दिवशी ती तिच्या नवऱ्याला म्हणाली, "ऐका ना, मला आज हलवा खायचा आहे, पण घरात काहीही नाही. बेसन नाही, तूप नाही, गूळ नाही. जर मला या गोष्टी मिळाल्या तर हलवा बनवू शकते." लल्लूराम हसला आणि म्हणाला, "काळजी करू नको भाग्यवान, मी आता बाजारात जाऊन सगळं घेऊन येतो." झोपडीतून बाहेर पडताच लल्लूरामने मनात विचार केला, "अरे देवा, मी माझ्या बायकोला सांगितले तर खरं की मी सगळं आणेन, पण ते कसं आणणार आणि ते कुठून आणणार? माझ्या खिशात तर एक रुपयाही नाही." थोडा वेळ विचार केल्यानंतर त्याने त्याच्या शेजारी सूर्यासिंगकडे जाण्याचा निर्णय घेतला. हा विचार करून की तो मला नक्कीच काही पैसे उधार देईल. जेव्हा लल्लूराम त्याच्या शेजारच्या सूर्यासिंगच्या घरी पोहोचला तेव्हा सूर्यासिंग हसला आणि म्हणाला, "अरे लल्लूराम मित्रा, कसा आहेस तू? आणि वहिनी कशी आहेस?" त्याने उत्तर दिले, "सर्व काही ठीक आहे भाऊ, पण मला अचानक काही पैशांची गरज पडली आहे. म्हणून विचार केला की काही पैसे तुझ्याकडून घेऊ आणि नंतर ते परतफेड करू." हे ऐकून सूर्यासिंग स्वतःशीच विचार करू लागला की या गरीब लाकूडतोड्याकडे माझे पैसे परत करण्यासाठी पैसे कुठून येतील? जर मी त्याला काही पैसे दिले तर मला ते परत मिळण्याची आशा सोडावी लागेल. असा विचार करून तो म्हणाला, "मित्रा, तू खूप कठीण काळात आला आहेस. बघ ना, मी राजवाड्यातला एक महंत आहे, पण मीही तुझ्या इतकाच गरीब आहे. आजकाल माझे हातही मोकळे आहेत. आज तुझ्या वहिनीला काही गोड पदार्थ खायची इच्छा झाली होती, पण बाजारातून काहीही खरेदी करण्यासाठी घरात एकही पैसाही नाही." हे ऐकून लल्लूराम म्हणाला, "अरे, मग मी तुला विनाकारणच त्रास दिला. ठीक आहे, आता मी निघतो." काळजीत बुडालेला लल्लूराम पुढे काय करावे याचा विचार करत होता की आता मी कोणाकडे जाऊ? मला कोण कर्ज देईल? असे दिसते की माझ्या पत्नीची इच्छा आज पूर्ण होणार नाही. हा सर्व विचार करत लल्लूराम पुढे जात राहिला. मग अचानक त्याची नजर एका सुंदर घरावर पडली. ते घर खूपच सुंदर सजवले होते. त्याने एका वाटसरूला विचारले, "भाऊ, हे कोणाचे घर आहे? आज ते इतके सजवलेले का आहे?" वाटसरू म्हणाला, "तुम्हाला माहीत नाही का? हा शहरातील श्रीमंत माणसाचा शंभू प्रसादचा वाडा आहे. लग्नाच्या 20 वर्षानंतर त्यांना एक मुलगा झाला आहे. आता इतक्या आनंदाचा क्षण ते थाटामाटात आणि दिमाखात साजरा करणार नाही तर कधी करणार? उद्या छठ पूजा होईल आणि नामकरण समारंभ देखील होईल. मेजवानी तर अनेक दिवस चालेल." हे ऐकून लल्लूराम विचार करू लागला, "उद्या मेजवानी असेल, पण माझ्या पत्नीला आज हलवा खायचा आहे." त्याने स्वतःशी विचार केला आणि काही कल्पना विचार करू लागला. थोड्या वेळाने त्याच्या मनात एक उपाय आला आणि डोळ्यात चमक आली. मग तो सरळ बाजाराकडे निघाला. प्रथम तो एका बेसन व्यापाऱ्याकडे गेला. तो तिथे पोहोचला आणि म्हणाला, "रामराम शेठजी, तुमच्या गोदामात बेसनाच्या किती पोते आहेत?" व्यापाऱ्याने विचारले. "रामराम भैया, पण तुम्ही कुठून आलात?" लल्लूराम म्हणाला, "मी सेठ शंभू प्रसादच्या घरून आलो आहे. उद्या त्यांच्या मुलाचा नामकरण समारंभ आहे." मग व्यापाऱ्याने म्हटले, "अरे वा, हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आमच्याकडून शेठजींना शुभेच्छा द्या. त्यांना किती पोती हवी आहेत?" लल्लूराम म्हणाला, "मला माहीत नाही. त्यांनी फक्त मला हे विचारायला सांगितले होते की लाला सूरज बेसन विक्रेत्याला विचार की त्याच्या गोदामात किती पोती आहेत आणि नमुना म्हणून काही बेसन घेऊन ये." तो सेठ म्हणाला, "भाऊ, गोदामाचे खाते दररोज बदलते, पण सुमारे 30 ते 40 पोती असावेत. जर तुम्हाला नमुन्यासाठी बेसन हवे असेल तर ते मी आत्ताच देईन." असे म्हणत त्याने नोकराला हाक मारली, "हरिया, अरे हरिया, लवकर ये. त्या माणसाला एक पावशेर बेसन दे. हे सेठ शंभू प्रसादजीकडे घेऊन जातील." लल्लूरामने ते बेसन घेतले आणि पुढे निघाला. त्यानंतर तो तूप व्यापाऱ्याकडे गेला आणि म्हणाला, "रामराम सेठजी." सेठ म्हणाला, "जयरामजी की." लल्लूरामने विचारले, "शेठजी, तुमच्याकडे 50 बॅरेल तूप आहे का?" सेठ म्हणाले, "हो, तुम्हाला हवे तितके बॅरेल मी आणू शकतो,
पण आधी मला सांगा की तुम्ही कुठून आलात? लल्लूराम म्हणाला, शेठजी, मला शंभूप्रसादजीने पाठवले होते. उद्या त्यांच्या मुलाचे नामकरण आहे. ते म्हणाले की एखाद्या उघड्या डब्यातून थोडेसे तूप म्हणून नमुना म्हणून घेऊन ये. सेठ म्हणाला, मी कालच तूप दिले होते की. ते आवडले नाही का? आता मी नमुना बिमुना काही देणार नाही. हे ऐकून लल्लूराम शांतपणे ते ठिकाण सोडून गेला. मग तो दुसऱ्या तूप व्यापाऱ्याकडे गेला आणि पुन्हा तीच विनंती केली. यावेळी व्यापाऱ्याला आनंद झाला आणि म्हणाला, सेठ शंभूप्रसादजींनी आमची आठवण काढली. हे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हे घ्या भाऊ, नमुना म्हणून थोडे तूप घेऊन जावा. लल्लूराम तूप घेऊन आनंदित होऊन पुढे जातो आणि आता तो एका गुळाच्या व्यापाऱ्याकडे गेला आणि त्यालाही तेच सांगितले. सेठ शंभूप्रसादजींनी मला एक नमुना घेऊन येण्यासाठी पाठवला आहे. मला काही गुळाची गरज आहे. सेठने उत्साहाने लल्लूरामला उत्कृष्ट गूळ दिला आणि म्हणाला, शंभूप्रसादजींना सांगा की त्यांना यापेक्षा चांगला गूळ कुठेही मिळणार नाही आणि त्यांना हेही सांगा की त्यांना लागेल तितक्या पोत्या मी पाठवीन. लल्लूराम गूळ घेऊन घरी निघाला. आता त्याच्याकडे हलवा बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य होते. तो संध्याकाळी घरी आला आणि त्याने सर्व वस्तू त्याच्या पत्नीला दिल्या. अहो, तुम्ही तर खरोखरच लागणाऱ्या सर्व वस्तू आणल्यात. मला वाटत होते की माझी हलव्याची इच्छा अपूर्ण राहील. आता बघा, मी ते लगेच तयार करेन. त्याच्या पत्नीने पटकन हलवा तयार केला. योगायोगाने त्याच रात्री शहराचा राजा प्रतापसेन साध्या वेशात त्याच्या राज्यात फिरत होता आणि त्यावेळी तो लाकूडतोड्या लल्लूरामच्या झोपडीबाहेरच उभा होता आणि तो लल्लूराम आणि त्याच्या पत्नीचे संभाषण ऐकत होता. झोपडीच्या आत लल्लूराम त्याच्या पत्नीला म्हणाला, ऐक ना भाग्यवान, आज तू खूप छान हलवा बनवला आहेस, पण आम्ही तो आत्ता खाणार नाही. आश्चर्यचकित होऊन त्याच्या पत्नीने त्याला विचारले, का? लल्लूराम म्हणाला, अरे, तो आपला शेजारी सूर्यसिंह आहे ना, तो महाराजांचा माहूत आहे. मी त्याच्याकडून काही पैसे उधार घेण्यासाठी गेलो होतो, जेणेकरून मी तुमच्यासाठी हलव्याचे साहित्य खरेदी करू शकेन. पण तो म्हणाला की आज त्याच्या पत्नीलाही हलवा खायची इच्छा झाली आहे. आता कल्पना कर की जर तो हलव्याचा वास घेत इथे आला तर आपला काही हलवा त्याला आणि त्याच्या पत्नीला अनिच्छेने द्यावा लागेल. मग आपल्यासाठी काय उरणार? मग त्याची बायको म्हणाली, मग तर मी दिवाच पेटवणार नाही. आपण दोघे अंधारात बसून खाऊ. दोघांनीही तेच केले. ते अंधारात बसले आणि आनंदाने हलवा खाल्ला. त्याच क्षणी राजा प्रतापसेन ही शांतपणे झोपडीत शिरले आणि अंधारातच बसले. त्यांच्यासोबत तिसरा कोणी हलवा खात आहे हे त्या जोडप्याच्या लक्षातही आले नाही. राजा प्रतापसेनही त्यात सामील झाल्याने हलवा लवकर संपला. यामुळे लल्लूराम आणि त्याची पत्नी दोघेही आश्चर्यचकित झाले. लल्लूराम म्हणाला, अरे, हलवा इतक्या लवकर कसा संपला? त्याची पत्नी म्हणाली, थांबा, मी दिवा लावते आणि बघते. दिवा लावताच दोघांनाही तिथे एक तिसरा माणूस बसलेला दिसला. लल्लूराम घाबरला आणि त्याने विचारले, भाऊ, तू कोण आहेस? तो माणूस हसला आणि म्हणाला, मी तुझा पाहुणा आहे. तू एक चविष्ट हलवा बनवला आहेस. कृपया माझ्याकडून भेट म्हणून हे काही सोन्याचे नाणे स्वीकार कर. लल्लूरामने हात जोडले आणि म्हणाला, नाही भाऊ, आता तुम्हीच म्हणाला की तुम्ही आमचे पाहुणे आहात. पाहुण्यांकडून आम्ही काही पैसे घेऊ शकत नाही. मला दुःख फक्त या गोष्टीचे वाटले की तुम्ही न विचारताच हलवा खाल्ला. त्यामुळे माझ्या पत्नीची इच्छा अपूर्ण राहिली. ती पुरेसा हलवा खाऊ शकली नाही. मी हलव्यासाठी लागणारे साहित्य खूप कष्टाने गोळा केले होते. हे ऐकून राजा आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले, मला सांग, तू हे सर्व कसे गोळा केलेस? लल्लूरामने खोटे न बोलता सर्व काही खरे सांगितले की कसे त्याने बेसन, तूप आणि गूळ यांची हुशारीने व्यवस्था केली. मग म्हणाला, आता सर्व साहित्य संपले आहे, म्हणून आता हलवा पुन्हा बनवता येणार नाही. कृपया मला माफ कर मित्रा. राजा हसला आणि म्हणाला, मित्रा, मी तुमच्या इच्छेत विनोदाने व्यत्यय आणल्याबद्दल मी माफी मागतो.
मी तुम्हाला सोन्याचे नाणे देण्यासही तयार आहे, पण तुम्ही ते घेऊ इच्छित नाही. तुम्ही मला तुमचा मित्र म्हटले आहे, म्हणून कृपया माझे एकदा ऐका. उद्या सकाळी तुम्ही महाराज प्रतापसेन यांच्या राजदरबारात या. मीही तिथे काम करतो. आमचा राजा खूप दयाळू आहे आणि तो तुम्हाला नक्कीच मदत करेल. असे म्हणून राजा प्रतापसेन तिथून निघून गेले. राजवाड्यात पोहोचून त्याने आपले शाही पोशाख घातले आणि पहारेकऱ्याला आदेश दिला की उद्या लल्लूराम नावाचा एक गरीब लाकूडतोड्या राजवाड्यात येणार आहे. त्याला माझ्यासमोर कोणत्याही अडथळ्याशिवाय आणि पूर्ण आदराने घेऊन यावे. रक्षकाने नतमस्तक होऊन म्हटले, जी महाराज, जशी तुमची आज्ञा. दुसऱ्या दिवशी सकाळी लल्लूरामच्या पत्नीने त्याला उठवले आणि म्हणाली, अहो ऐका ना, आज तर तुम्हाला राजवाड्यात जायचं होते. तेव्हा लल्लूराम म्हणाला, हो जायचं तर आहे, पण मी तिथे रिकाम्या हाताने कसे जाऊ? महाराजांना मी काय भेट देऊ? मग त्याची बायको म्हणाली, अहो आपल्याकडे देण्यासाठी आहे तरी काय? तरीही जा, बघा तिथे काय होतंय ते. आता भेटवस्तूबद्दल सांगायचे तर काही दिवसांपूर्वी मी एक कबूतर पकडले होते, जेणेकरून मी ते पाळू शकेन. तुम्ही तर लाकूड तोडण्यासाठी जंगलात जाता आणि मी घरी एकटीच राहते, म्हणून मी विचार केला की त्याद्वारे स्वतःचे मनोरंजन करेन. तुम्ही ते कबूतरच महाराजांना भेट म्हणून द्या. पत्नीचे म्हणणे मान्य करून तो राजवाड्याकडे निघाला. दरम्यान राजवाड्यात शेजारच्या राजाचे राजदूत महाराज प्रतापसेन यांना भेटायला आले होते. त्याने खाली वाकून महाराजांना मुजरा केला आणि म्हणाला, मी सुलतानगडचा राजा सुलतान सिंहचा चार्मिक साक्षी राजदूत आहे. आमच्या राजाने तुमच्यासाठी एक संदेश पाठवला आहे. राजाने विचारले, काय संदेश पाठवला आहे? राजदूत म्हणाला, महाराज, हा संदेश प्रतिकात्मक आहे. तुम्ही तो समजून घ्या आणि नंतर प्रतिसाद द्या. राजदूताने खडूने जमिनीवर एक वर्तुळ काढले. त्यानंतर त्याच्या पिशवीतून काही गव्हाचे दाणे काढले आणि ते वर्तुळाभोवती विखुरले आणि म्हणाला, महाराज, हाच राजाचा संदेश आहे. आता मला सांगा, उत्तर काय असेल? राजा प्रतापसेन विचारात पडले. ते स्वतःशीच म्हणाले, अरे, या दूताने आपल्याला कठीण परिस्थितीत टाकले आहे. सुलतानगड हे आपले शेजारचं राज्य आहे, जे आपल्यापेक्षा 20 पट जास्त शक्तिशाली आहे. त्याच्या राजाला सुलतान सिंगला रागवणे योग्य नाही. संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. राजाने त्याच्या मंत्र्यांना विचारले, मंत्रीजी, या संकेताचा अर्थ काय असू शकतो? परंतु मंत्रीजीसुद्धा या संदेशाचे उत्तर उलगडू शकले नाहीत. राजदरबारातील वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झाले होते. महामंत्री तर हात जोडून म्हणाले, महाराज, कृपया मला माफ करा, पण हा संदेश माझ्या समजण्यापलीकडचा आहे. राजदरबारात कोणालाही याचा अर्थ कळत नव्हता. राजा उदास स्वरात म्हणाला, आता आपण काय करावे? या संदेशाला मी काय उत्तर द्यावे? इतक्यात द्वारपालाने घोषणा केली, महाराज, लल्लूराम नावाचा एक लाकूडतोडा तुम्हाला भेटायला आला आहे. राजा हसला आणि म्हणाला, त्याला ताबडतोब आत आणा. लल्लूराम आत आला आणि त्याने महाराजांना नमस्कार केला. त्याला पाहताच राजा प्रतापसेनने त्याला ओळखले. तो आनंदाने म्हणाला, ए मित्रा, तू येणार आहे हे आम्ही पूर्णपणे विसरलोच होतो. म्हणूनच तुझ्या स्वागताची कोणतीही व्यवस्था आम्ही करू शकलो नाही. तेव्हा लल्लूराम म्हणाला, महाराज, मी तुमचा सेवक आहे. तुम्हाला पाहणे हाच मला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. काल मी तुम्हाला ओळखले नाही. जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला निर्दोष समजून माफ करा. राजा हसला आणि म्हणाला, अरे नाही मित्रा, माफी तर मला मागावी लागेल, कारण मी राजा असूनही तुझ्या आणि तुझ्या पत्नीच्या इच्छेमध्ये अडथळा बनलो होतो. राजा आणि लल्लूराम यांच्यातील हे संभाषण ऐकून सर्व दरबारी आश्चर्यचकित झाले की हा साधा लाकूडतोडा राजाशी इतक्या सहजपणे का बोलत आहे. काही वेळानंतर
लल्लूरामने राजाच्या चेहऱ्यावरील काळजी पाहिली आणि म्हणाला, महाराज, तुम्ही काळजीत आहात असे दिसते. जर परवानगी असेल तर कृपया मला तुमच्या समस्येबद्दल सांगू शकाल का? कदाचित मी काही मदत करू शकेन. राजा काही क्षण गप्प राहिला. मग त्याने राजदूताने काढलेल्या वर्तुळाकडे आणि गव्हाच्या दाण्याकडे बोट दाखवले आणि म्हणाला, लल्लूराम, हे बघ, या वर्तुळामध्ये आणि गव्हाच्या दाण्यांमध्ये एक संदेश लपलेला आहे जो मला समजत नाही. लल्लूरामने काही वेळ खडूने काढलेल्या रेखाचित्राकडे आणि त्याच्या भोवती पसरलेल्या गव्हाच्या दाण्यांकडे पाहिले आणि म्हणाला, महाराज, जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी याचे उत्तर देण्याचे धाडस करू शकतो. राजा म्हणाला, जर तुम्ही असे करू शकलात तर तुम्ही आमच्यावर खूप उपकार कराल. लल्लूराम त्याच्यासोबत घेऊन आलेल्या कबुतराला पिंजऱ्यातून बाहेर काढतो आणि त्याला वर्तुळाच्या मध्ये सोडतो. कबूतर क्षणभर जागीच थांबले, नंतर उडी मारून वर्तुळातून बाहेर आले आणि जमिनीवर विखुरलेले गव्हाचे दाणे खाऊ लागले. काहीच वेळात त्याने सर्व दाणे खाऊन टाकले. हे पाहिल्यानंतर सुलतानगडच्या राजदूताने हात जोडून राजाला म्हटले, धन्यवाद महाराज, मला माझ्या संदेशाचे उत्तर मिळाले आहे. आता मी निघतो. असं म्हणून राजदूत निघून गेला. राजा प्रतापसेनने हसत हसत लल्लूरामला विचारले, लल्लूराम, मला सांग, हे कबूतर तू का घेऊन आला होतास? लल्लूराम म्हणाला, महाराज, मी ते तुमच्यासाठी भेट म्हणून आणले होते. पण आत्ता मला आनंद आहे की ते तुमच्या अडचणी कमी करण्याचे माध्यम बनून त्याचा उद्देश पूर्ण करत आहे. खरं तर मी राजवाड्यात येत असताना माझ्या पत्नीने मला सांगितले होते की महाराजांना भेटायला मी रिकाम्या हाताने जाऊ नये, म्हणून मी हे पाळीव कबूतर माझ्यासोबत आणले होते. मग राजा आनंदाने म्हणाला, लल्लूराम, कृपया मला सांग की सुलतानगडच्या राजाकडून कोणता संदेश आला होता आणि तो तुला कसा समजला? लल्लूराम म्हणाला, महाराज, हे खूप सोपे आहे. राजदूताने काढलेले वर्तुळ हे आपल्या राज्याचे चित्र होते आणि त्याभोवती पसरलेले गव्हाचे दाणे हे सुलतानगडचे सैन्य असल्याचे दर्शवत होते. संदेशाचा अर्थ असा होता की सुलतानसिंह त्यांचे सैनिक आपल्या राज्याच्या अवतीभोवती उभा करण्याची योजना बनवत आहे. मी कबुतराला वर्तुळात सोडले आणि आपली बुद्धिमत्ता आणि शक्तीने असा संदेश दिला की आपणही इतके शक्तिशाली आहोत की त्याच्या सर्व सैनिकांना या गव्हाच्या दाण्यासारखे संपवू शकतो. हे ऐकून राजा प्रतापसेन खूप आनंदित झाले. ते म्हणाले, वा लल्लूराम, तुमचे उत्तर खूप हुशार आणि धाडसी होते. आजपासून मी तुम्हाला माझा विशेष सल्लागार म्हणून नियुक्त करत आहे. त्यानंतर त्यांनी मंत्र्यांना आदेश दिला की लल्लूरामांना राहण्यासाठी एक सुंदर इमारत उभा करावी. राजाच्या सांगण्यावरून लल्लूरामांना राहण्यासाठी एक सुंदर हवेलीची व्यवस्था करण्यात आली. त्या दिवसापासून लल्लूराम राजाचा खास सल्लागार बनला आणि त्याने आपल्या कठोर परिश्रम, समर्पण आणि हुशारीने आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण अर्थपूर्ण बनवला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.